मी काय करू, मला काहीच कळत नाहीये. आपल्या लग्नाचं काय होणार? माझे वडील ऐकत नाहीत. शांत हो, आपण मार्ग काढू. नमस्कार, मेंबरसाठी असलेल्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आमच्याकडे हे जे काही स्थळ प्राप्त झालेलं आहे तर हे घटस्फोटित आहे. जर तुमच्या अपेक्षेमध्ये आणि त्यांच्या अपेक्षेमध्ये तुम्ही बसत असाल तर या स्थळासोबत आता थेट संपर्क कसा करायचा आणि काय करायचं त्याची माहिती मी पुढच्या 2 मिनिटांमध्ये देणार आहे. हे जे स्थळ आहे तर हे नाशिक विभागातील नगर जिल्ह्यातील आहे, घटस्फोटित आहे. जन्मवर्ष जे आहे तर त्यांचं 1989चं आहे. उंची जी आहे ते 5 फूट 2 इंच आहे. शिक्षण जे त्या स्थळाचं झालेलं आहे तर 12वी पर्यंत झालेलं आहे आणि जो काही आहे तर ते 12वी पर्यंत शिक्षण झालेलं असल्यामुळं त्यांची अपेक्षा काही फारशी अशी जास्त नाहीये आणि हे स्थळ विशेष म्हणजे घटस्फोटित आहे, विना अपत्य आहे आणि विना अपत्य असताना त्या स्थळाची जी काही अपेक्षा आहे तर त्या अपेक्षेमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की व्यवस्थित सांभाळून घेणारं साधारण मध्यम कुटुंबातील स्थळांचीच त्यांना अपेक्षा आहे. मात्र त्यांची एक अट आहे की त्यांचं जे काही स्थळ आहे तर ते नगर जिल्ह्यातीलच असलं पाहिजे, नाशिक विभागातील नगर जिल्ह्यातीलच असलं पाहिजे आणि त्यांचा बायोडाटा तुम्हाला मी कुठं पाहायचा ते सांगणार आहे. आणि दुसरीकडे त्यांनी अपेक्षेमध्ये असं लिहिलं आहे की कुटुंबामध्ये हे पूर्ण कुटुंबच निर्व्यसनी असलं पाहिजे, कारण त्यांचा जो काही याच्या आधीचा घटस्फोट झालेला आहे तर तो व्यसनाच्या कारणामुळे झालेला आहे. म्हणून असं म्हणतात की दुधानं तोंड पोळल्याच्या नंतर ताक सुद्धा आपल्याला फुकून प्यावं लागतं आणि मग हे फुकून पित असताना व्यसनामुळे झालेला असल्यामुळे कुटुंबामध्ये कोणीच व्यसनी नसावं ही त्यांची मुख्य अपेक्षा आहे. शेती कामापुरती 1-2 एकर असली तरी चालेल आणि जो काही मुलगा आहे तर तो स्वतःपुरतं कमावता असला पाहिजे, म्हणजे 10 ते 20 हजार रुपये महिन्याला कमावता असला पाहिजे. म्हणजे तो जर 10,000 रुपये म्हणजे तो जर पिठाचं कमवत असेल तर तिखट मिठाचा आधार ती मुलगी सुद्धा देईल. आणि आणि मग ह्या स्थळासोबत आता तुम्हाला संपर्क कसा करायचा, तर तुमच्याकडे 2 पर्याय आहेत की तुम्ही मराठा लग्न अक्षदा हे ॲप डाउनलोड केलं नसेल तर ते डाउनलोड करा किंवा गुगल क्रोमवर टाईप करा लग्न अक्षदा. त्या ठिकाणी तुम्हाला वेबसाईट ओपन होईल आणि ती वेबसाईट ओपन झाल्याच्या नंतर तुम्ही त्या ठिकाणी तुमची नोंदणी करणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी कुठलेही पैसे तुम्हाला लागत नाहीत. नोंदणी केल्याच्या नंतर शेवटी तुम्हाला तुमचं स्वतःचं ओळखपत्र टाकणं आवश्यक आहे. ओळखपत्र टाकल्याच्या नंतर खाली एक मदतीसाठी किंवा संपर्काचं तुम्हाला एक ऑप्शन दिसेल, तर त्याच्यावर तुम्ही क्लिक करून डायरेक्ट आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज येतो आणि तिथं तुम्ही सांगू शकता की मी नोंदणी केलेली आहे, लवकरात लवकर माझी प्रोफाईल व्हेरीफाय करा. असं तुम्ही मेसेज करू शकता. कृपया आम्हाला लग्नासाठी कुणीही फोन लावू नये. आणि ते केल्याच्या नंतर तुमची प्रोफाईल व्हेरीफाय झाल्याच्या नंतर, कारण ओळखपत्राशिवाय आम्ही कुठलीच प्रोफाईल व्हेरीफाय करत नाही, तुम्हाला आमच्या एक व्हेरीफाईड ग्रुपची लिंक सुद्धा आम्ही तुम्हाला पाठवत असतो आणि मग त्याच्यानंतर तुम्ही ती व्हेरीफाईड झाल्यावर त्या स्थळाला तुम्ही मोफत रिक्वेस्ट टाकू शकता. मोफत रिक्वेस्ट हा एक पहिला प्रकार आहे. त्या रिक्वेस्टचा तुम्हाला रिप्लाय 2-4 दिवसात 7-8 दिवसात येत असतो. दुसरा एक पर्याय आहे, जी काही डिस्क्रिप्शन बॉक्स आहे या व्हिडिओच्या खाली, तर त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्लिक करून तुम्ही डायरेक्ट आम्हाला मेलवर तुमचा बायोडाटा आणि तो परिचय पाठवू शकता. तुम्हाला मेलवरच आम्ही रिप्लाय देऊ किंवा व्हॉट्सअपचा पर्याय सुद्धा आम्ही खाली उपलब्ध करून देत आहोत. तर त्याद्वारे तुम्ही संपर्क करू शकता. आम्हाला कुणीही याच्यासाठी फोन करू नये ही विनंती. जो काही या स्थळाचा आयडी क्रमांक आहे तर तो 12783 आहे. लक्षात ठेवा, 12783 हा आयडी क्रमांक त्या सर्च बॉक्समध्ये टाकून तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला ते सापडेल. किंवा मालती नावाने जाधव नावाचं हे स्थळ आहे, तर या नावाने सुद्धा तुम्हाला हे स्थळ त्या ठिकाणी सापडेल सर्च केलं तर. किंवा खाली जे काही फिल्टरचं बटन आहे तर त्या फिल्टरवर जर तुम्ही क्लिक केलं आणि त्याच्यामध्ये नाशिक विभाग जर निवडला आणि सेकंड मॅरेज किंवा म्हणजे दुसरं लग्न जर निवडलं त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी तुम्हाला फिल्टरमध्ये ते स्थळ दिसून येईल. ते एकच स्थळ फिल्टरमध्ये तुम्हाला नाशिक विभाग निवडायचा आणि सेकंड मॅरेज जर निवडलं तर तुम्हाला ते मालती नावाचं स्थळ तुम्हाला त्या ठिकाणी सापडेल. 12783 हा आयडी क्रमांक तुम्ही पाहू शकता. जे काही खाली आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा व्हॉट्सअप संपर्क पण दिलेला आहे. तर व्हिडिओ प्रसिद्ध झाल्याच्या नंतर 7 दिवसापर्यंतच आम्ही या व्हॉट्सअपला रिप्लाय देतो. त्याच्यानंतर बऱ्याच जण काय होतं की 2 महिन्यानं 3 महिन्यानं व्हिडिओ बघतात आणि मग त्याच्यानंतर हे करतात. तर अशांना रिप्लाय देणं शक्य नसतं, कारण बऱ्याचदा त्या स्थळांची लग्न सुद्धा जोडलेली असतात किंवा त्यांनी विनंती केलेली असते की आमचं स्थळ याच्यातून काढून टाका. तुर्तास धन्यवाद.